नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। तसेच नवी मुंबईमध्ये महायुती झाली नाही, अशातच आज पॅनल क्रमांक 15 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शुभांगी ज्ञानेश्वर पाटील, विवेक ज्ञानेश्वर पाटील आणि निशांत भोलानाथ पाटील यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज भरले। प्रभागातील मतदारांना आव्हान केले की प्रभागातील सर्वांगीण विकास करिता पॅनल क्रमांक 15 मधील भाजपा उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या। भारतीय जनता पार्टीने हमेशा महिलांकरता विविध योजना केलेल्या आहेत। त्या योजनांमार्फत आम्ही काम केलेलं आहे। माझ्या महिला भगिनींना नवीन उद्योग हे करून द्यायचं आणि त्याच्यासाठी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नवीन म्हणजे त्यांच्यासाठी कर्ज योजना हे केलेल्या आहेत। त्यांचा नक्की मी लाभ त्या महिलांना देणार आणि घ्यायला लावणार आणि उद्योगिक महिला म्हणून एक महिला आहे म्हणून त्यांनाही तयार करणार। तसेच आमच्या 15 मध्ये ट्रॅफिकच्या खूप समस्या आहेत, त्याच्यावर आम्ही हे करणार, मार्ग काढणार, अशा नवीन उपाययोजना आम्ही करणार आणि तरुणांसाठी आम्ही काम करणार। भारतीय जनता पार्टी हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारी आणि सामान्य कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी ही पार्टी बनवली मोदी साहेबांनी। आणि आमच्या पाठीमागं मोदी साहेबांच्या आमच्या गणेश नाईक साहेबांचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला आदेश दिलेला, आम्हाला म्हणजे विजन एक नवीन आपण गटर मीटर केलेलं आहे सुरू, आपण नॉर्मली होतातच, म्हणजे मोठे जे प्रोजेक्ट आहेत तर आपलं मुरवे धरण, आपलं काय अजून सुविधा नागरिकांना लाईफ लॉंगपर्यंत कमी पडणार नाही पाणी, असं काहीतरी आपण एक या महानगरपालिकेचा एक निर्णय घेऊ आणि असे काय आमचे प्रोजेक्ट आहेत ते नाईक साहेबांनी आम्हाला फोकस करायला सांगितलं। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।